नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असून पुढील काही दिवसांमध्ये वातावरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अंदमान निकोबारच्या समुद्र क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं असून विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या खालच्या साईडला ते क्षेत्र तयार झालेलं आलेलं आहे आणि त्याचा जो मार्ग आहे तो त्याने बदललेला असून बेंगलुरू आणि हैदराबादच्या दिशेने ते पुढे सरकत आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या ज्या काही मशागतीची कामं झाली असती तर अतिउत्तम, जर नसेल झाली काही पिकांमध्ये पाणी साठा होत असेल तर तो साठा होऊ नये यासाठी काय आपण काळजी करावी ते आपण खबरदारी घ्यावी आणि पुढील काही दिवसात हे क्षेत्र जे निर्माण झालेलं आहे बंगालच्या उपमहासागरात ते हैदराबाद बेंगळुरूच्या दिशेने महाराष्ट्राकडे येताना आपल्याला दिसत आहे. तर आपण जे काही इन्फॉर्मेशन हवामान विभागाच्या अंदाजे येत असते तर त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्याच अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये काय परिस्थिती राहणार आहे, कोणत्या भागात कसा पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण वारंवार व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काय पावसाची परिस्थिती राहणार आहे ते पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेले आहे त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात दिसणार आहे आणि इतर राज्यातही त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे, पाहावयास मिळणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या पिकांची खबरदारी घेणार आहोत. तर आपण बघू शकता, तर आज ह्या भागामध्ये पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर महाराष्ट्रातील नांदेड, सोलापूर, जळगाव, अकोला, नाशिक, मुंबई या भागामध्ये, नागपूर असेल, कोल्हापूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार असून रत्नागिरी, सातारा, पुणे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे आणि अहमदनगर असेल, लातूर असेल, अकलूज असेल, नाशिक, मुंबईचा काही भाग आहे या भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड, लातूर, वाशिम या भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर आपण बघू शकता बीड, जामखेड, पाटण, करमाळा, केज, पारली, लातूर, अहमदपूर, नांदेड लगीतील काही भाग आपल्याला पाहायला मिळत असेल. तर जो काही वाशिमचा भाग आहे, पुसदचा काही भाग आहे, उमरखेड असेल, वरील भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस होणार आहे. तर श्रीरामपूर असेल, विजापूर असेल, विजयापूर असेल, मांदड असेल, कन्नड आहे, सिल्लोड आहे, चिखलीचा काही भाग येऊ शकतो याच्यामध्ये, मालेगावचा, पाचोराचा भाग, धुळ्याचा भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो. या भागामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर नाशिक लगतील काही भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी कल्याण, डोंबिवली, वाडा, सिल्वासा,
या ठिकाणी सुद्धा काही समुद्र तटाच्या काही भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पुण्यालगतील जो काही भाग आहे, खोपोली असेल, खेड, कोरेगावचा काही भाग येऊ शकतो, यात चिपळूण, सातारलगतचा ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर विटा, वडूज, कराड, कुडोळी, सांगली, जत या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर निपाणी, रायबागचा काही भाग, कुपट या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी, जामखेडीचा सुद्धा भाग आहे, जामखंडी या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकणार आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बातमीसाठी बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्याचा पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळणार आहे आणि पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. तर आपण आपल्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं टाळता. तर तसं न करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्यापर्यंत खरी माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. राज्य शासन, केंद्र शासन ज्या काही योजना असतील तर त्या योजना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सदैव पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.